ओके. सो डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये काय सांगितलंय की द ऑर्गॅनिझम ॲडॉप्ट्स अँड लर्न स्किल्स. कोणत्या स्किल्स? द स्किल्स रिक्वायर्ड टू सर्व्हाइव्ह इन एन्व्हायरमेंट इवन in adverse conditions. Even in adverse conditions. सो ऑर्गॅनिझम काय करतात, ॲडव्हर्स कंडिशन जरी असेल तरी त्या कंडिशननुसार त्या ॲटमॉस्फिअरमध्ये सर्व्हाइव्ह करण्याच्या नवीन स्किल्स, नवीन टेक्निक ज्या आहेत त्या ॲडॉप्ट करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की ते त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जगू शकतात. आणि जे ॲनिमल किंवा जे ऑर्गॅनिझम अशा ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा अशा ॲडव्हर्स कंडिशनमध्ये जगू शकत नाही किंवा त्या लर्निंग स्किल ॲडॉप्ट करू शकत नाही, ते काय होतात, कालांतराने एक्सटिंक्ट होतात. ओके. सो the animal which does not fit into the changing environment extinct gradually. तर असे ॲनिमल जे एन्व्हायरमेंटच्या चेंजनुसार स्वतःला चेंज नाही करू शकत, ते हळूहळू काय होतात, एक्सटिंक्ट होतात ग्रॅज्युअली. म्हणजे कालांतराने ते हळूहळू नामशेष होऊन जातात, ते त्यांची संख्या झपाट्याने कमी होऊन जाते जर ते लवकर नाही शिकले तर. हे असं म्हटलंय एक्सटिंक्ट होतात. द ॲनिमल विच डज नॉट फिट इन टू द चेंजिंग एन्व्हायरमेंट एक्सटिंक्ट ग्रॅज्युअली. ओके. आता काही ॲनिमल आहे ना जॉग्राफिकल हॅबिटेटनुसार स्वतःमध्ये चेंजेस करतात. द ॲनिमल changes their skill according to geographical condition. This is the speciation and isolation accordingly geographical condition is known as लॅमार्किझम. तर ही जी डार्विन्सची थिअरी आहे ना, या थिअरीला लॅमार्क नावाच्या एका सायंटिस्टने अजून भर दिला आणि सांगितलं की असं होऊ शकतं. म्हणून काही ॲनिमल्स जॉग्राफिकल कंडिशननुसार जर आयसोलेट झाले, सेपरेट झाले, जगापासून थोडेसे तुटले, म्हणजे काही सेम ॲनिमल, म्हणजे एखादा प्राणी वाळवंटात राहत असेल आणि त्याच प्रजातीचा दुसरा प्राणी एखाद्या दुसऱ्या प्रदेशात राहत असेल किंवा जंगलामध्ये राहत असेल, तर त्या जंगलामध्ये राहणाऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये वेगळे बदल होतात आणि तो जो प्राणी वाळवंटात राहतोय त्याच्या शरीरामध्ये वेगळे बदल होतात, जेणेकरून तो वाळवंटात स्वतःला सर्व्हाइव्ह करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याचं जर एकदम सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर पोलार बेअर. तर पोलार बेअर हे अस्वलाची जी अशी प्रजाती आहे जी फक्त बर्फाळ प्रदेशात सापडते किंवा पोलार रिजनमध्ये सापडते, नॉर्थ पोलार रिजनमध्ये, जिथे त्यांनी बर्फामुळे स्वतःला कामोफ्लॅज करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी पांढरा रंग ॲडॉप्ट करून घेतलेला आहे. म्हणजे ते ज्या प्रदेशात राहतात त्या प्रदेशाचा रंग त्यांनी आत्मसात करून घेतला आणि शिवाय त्यांच्या शरीरावर जास्त केस असतात, जेणेकरून थंडीपासून त्यांचं रक्षण पण होतं. मुख्य करून बघायला गेलं तर अस्वल हे ऑम्निवर्स ॲनिमल आहेत. ते झाडांची पानं, फळं खातात, पण गरज पडल्यावर ते एखाद्या प्राण्यांचं मांस सुद्धा खातात. म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी आणि सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्यांनी वेगळ्या मेथड्स ॲडॉप्ट करून घेतल्या. जॉग्राफिकल कंडिशननुसार त्यांचा कलर चेंज होतो
त्यांची साईज चेंज होते, त्यांचे खाण्यापिण्याच्या पद्धती बदलतात. ह्यालाच लमॅर्किझम असं म्हणतात. द स्पेसिएशन अँड आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे वेगळं होणे, आणि ते वेगळं झाल्यामुळे त्यांची स्पेशीज जी आहे ती डिफरंट होत जाते. जसं की आता रायनासॉर्स जर बघितले तर जगामध्ये 2 ठिकाणी मुख्य करून रायनासॉर्स सापडतात. एक तर आफ्रिकेच्या जंगलात सापडतात आणि एक भारतामध्ये सापडतात. पण भारतात सापडणारे जे रायनोज आहेत ते एकशिंगी आहेत, सिंगल हॉर्नेट, युनिहॉर्नेट ज्याला म्हणतात. तर एकच शिंग असलेले जे रायनोसॉर्स आहेत, ज्याला आपण गेंडा म्हणतो, ते फक्त भारतात सापडले जातात. मग त्या भारताच्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांचं स्पेसिएशन काय झालं, वेगळं झालं काहीतरी. तर स्पेसिएशन अँड आयसोलेशन अकॉर्डिंगली द जिओग्राफिकल कंडिशन इज नोन ॲज लमॅर्किझम. या कंडिशनला लमॅर्किझम असं म्हणतात. आणि या थेअरीला, डार्विनची जी थेअरी आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करतात, त्या थेअरीला काय म्हणतो आपण, नॅचरल सिलेक्शन, सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट या अनुषंगाने. ठीक आहे. आता हिस्ट्री ऑफ ह्युमन बिईंग असं जर आपण बघितलं, हिस्ट्री ऑफ ह्युमन बिईंग, तर एक सुंदर असा प्रवास आपला आहे. अनेक लाख वर्षांपूर्वी, अराउंड 20 लाख इयर्स अगो, 20 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या जंगलातून काही एप्स हे एशियाच्या वाळवंटाकडे किंवा मैदानी प्रदेशाकडे चालायला लागले. आणि चालता चालता काय झालं, त्यांच्यामध्ये काही बॉडीमध्ये चेंजेस झाले. ठीक आहे. तर हे काही पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. काय, अराउंड 20 lakh years ago, ape-like animals from Africa migrated towards Asian region. आणि एशियन रिजन हा आफ्रिकन रिजन पेक्षा वेगळा असल्यामुळे जिओग्राफिकली त्यांच्या शरीरात काही बदल झाले आणि 4 पायांवरून हळूहळू ते एप्स काय करायला लागले, 2 पायावर चालू लागले. ग्रॅज्युअली they learn to walk on 2 legs and learned and used their 2 hands to do different chores. आणि समोरचे 2 हात हे वेगवेगळ्या कामांसाठी वापरायला सुरुवात करू लागले, जसे की क्लिनिंग, किंवा मग शिकार करण्यासाठी, किंवा मग हत्यारं पकडण्यासाठी, स्वतःचा डिफेन्स करण्यासाठी. ठीक आहे. ग्रॅज्युअली they become erect. The first erect man is called as, काय म्हणतात पहिल्या इरेक्ट मॅनला, काय म्हणतात सांगा, कोणाकडे पुस्तक असेल तर. हा, काय म्हणतात, होमो इरेक्टस. होमो इरेक्टस. ठीक आहे. द फर्स्ट wise man is scientifically known as Aditi सांग. द फर्स्ट वाईज मॅन सायंटिफिकली काय म्हणतात वाईज मॅनला?
पुस्तक नाही का अजून? होमो सॅपियन्स. अदिती, लक्ष आहे का? निएंडरथल्स होते ऍक्च्युली अगोदर. द फर्स्ट रामापिथिकस असं पण म्हणतात त्यांना. सॉरी, होमोसेपियन्स. वाईज मॅन होमोसेपियन्स नाही, रामा इथिकस आहे वाटतं. ठीक आहे, नाव चेक करून घेतो मी एकदा. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी चेक करून घ्या, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. स्क्रीनशॉट घेण्याच्या अगोदर हे नाव कन्फर्म करून घ्या आधी. पुस्तक कोणाकडे आहे मला सांगा. देशमुख, तुझा आवाज 100% येत नाही माझ्याकडे. हा, आदिती बोल. निएंडरथॅल, वाईज मॅन, निएंडरथॅल, बरोबर. निएंडरथल्स, निएंडरथल्स, वाईज मॅन. आणि इरेक्ट मॅन कोण आहे? होमो इरेक्टस बरोबर आहे, म्हणजे हे निएंडरथल बरोबर आहे. अराउंड 50,000 वर्षांपूर्वी निएंडरथल्स या पृथ्वीवरून एक्सटिंक्ट झाले. अराउंड 50,000 years ago the Neanderthals were extinct from the earth असं म्हणतात. त्यांचा जर चेहरा वगैरे बघितला तर तुम्हाला असं दिसेल की एकदम डिट्टो माणसांसारखेच दिसतात, पण माणसांपेक्षा चेहरा थोडासा मोठा आहे, भुवयांचे केस दाट आहेत, जबडा मोठा आहे, नाक मोठं आहे, चेहरा बसका आहे. असे निएंडरथल्स आहे. जर तुम्ही त्यांच्याकडे बघितलं तर तुम्हाला आपल्या रामायण किंवा महाभारतामधल्या हनुमानाची आठवण येईल बघा. हनुमानाचा चेहरा जसा दाखवतात आपल्याला, त्या पद्धतीचा चेहरा त्या निएंडरथल्सचा आहे. म्हणजे हनुमान वगैरे हे जे सेना होती, सगळी वानर सेना, ही सगळी निएंडरथल्स होते असं म्हणायला हरकत नाही. बरोबर की नाही? द फर्स्ट वाईज मॅन, सायंटिफिकली नोन ॲज निएंडरथल्स. टुडेज इव्हॉल्व्ड ह्युमन्स आर कॉल्ड ॲज होमोसेपियन्स. ठीक आहे, लक्षात आला सगळा प्रवास? तर पुस्तकामध्ये हे थोडं अजून डिटेलमध्ये दिलेलं आहे. मी तुम्हाला छोटे छोटे त्याच्यातले महत्त्वाचे पॉईंट सांगितले. तुम्ही काय करा, पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते पण एकदा वाचा, आणि त्याच्यानंतर हे जे पॉईंट्स दिलेले आहेत हे पॉईंट पण परीक्षेच्या दृष्टीने तयार करून ठेवा. ठीक आहे, चला लिहून घ्या हे. एक काम करते का?
सगळ्यांचं लिहून झालं की मला सगळ्यांनी सांगा झालंय असं. ओके, पुसू का मग हे? डार्विनने हे सगळं थिअरी मांडली किंवा हे जे सगळं प्रपोज केलं ना, या थिअरी सगळं जे लिहिलं त्या पुस्तकाचं नाव माहिती आहे तुम्हाला काय होतं? डार्विनने हे जे सगळे त्याचे रिसर्च लिहिलं ते एका पुस्तकात लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव कुणाला माहिती आहे का? काय आहे? ओरिजिनल ओरिजिनल ओरिजिन ओरिजिन ऑफ स्पेशीज. ओरिजिन ऑफ स्पेशीज असं नाव आहे त्या पुस्तकात. ओरिजिन ऑफ स्पेशीज मध्ये डार्विनने त्याच्या सगळ्या थिअरी ऑफ इव्होल्युशनचं सगळं एक्सप्लेन केलेलं आहे की अनेक वर्ष रिसर्च केला, सगळं त्याने अनेक प्राण्यांचं त्याने कलेक्ट केले सॅम्पल्स जगभरात वेगवेगळ्या प्राण्यांचं. झालं, सांगितलं मी ऑलरेडी, खूप उशिरा आलंच. ओके, तर आता मला एक सांगा की हा जो चॅप्टर आपला आता झाला हा चॅप्टर आपला संपलेला आहे. या चॅप्टरमध्ये आता कव्हर करण्यासारखं काही राहिलेलं नाही. तर या टॉपिकमध्ये मागे आपण जे शिकलो त्याच्यामध्ये आणि आत्तामध्ये याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, काही विचारायचं असतील तर तुम्ही बिंदास विचारू शकता. आहे कोणाला काही प्रश्न? येस. असं होणं अवघड आहे, कारण मी सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने आपले ते ऑर्गन जास्त करून डेव्हलप होतात ज्या ऑर्गनचा आपण वापर करायला लागतो. म्हणजे भविष्यामध्ये जर तुम्ही चुकून घरदार सोडून फ्लॅट आणि बंगल्यामध्ये राहणं सोडून जर जंगलांमध्ये गेले आणि झाडांवर राहायला लागले तर कदाचित असं होऊ शकतं की तुम्हाला ते टेलबोन परत विकसित होईल आणि तुम्हाला तिथे शेपूट येऊ शकते. पण जोपर्यंत आपण इथे राहतोय तोपर्यंत तरी अशी शंका किंवा असं होणं म्हणजे पॉसिबल नाही. कारण जिथे आपण राहतोय तिथे येणाऱ्या काळामध्ये असं होणार आहे की आपला ब्रेन जो आहे त्याची साईज वाढेल अजून. कारण या काळामध्ये आपण फक्त आणि फक्त जे वापरतोय आपल्या बॉडीचा पार्ट तो म्हणजे ब्रेन. आपण आपले हातपाय कमी वापरायला लागलो त्याच्यामुळे आपली हाईट कमी झाली. आपण ताकद कमी वापरायला लागलो त्याच्यामुळे आपली बॉडी छोटी झाली, वीक आहे. सगळ्या प्राण्यांमध्ये वीक आहे आपण. साध्या कुत्र्यासोबत सुद्धा आपण जिंकू शकत नाही. तर येणाऱ्या काळामध्ये बॉडी वीक होणार आहे आणि ब्रेनची साईज वाढणार आहे. जर जंगलामध्ये आपण गेलो नाही तर ते विकसित होऊन टेल येण्याची शक्यता 0. अजून कुणाला काही? काय
बॉडी हेअर हे वेस्टिजियल ऑर्गन आहे. तसं या केसांचा आपल्याला काही यूज नाहीये, बरोबर ना. या केसांचा पण काही यूज नाही आपल्या बॉडी. आपल्याला फक्त हे केस नसले तर आयुष्यातला किती महत्वाचा वेळ आपला वाचेल माहिती का, आणि खर्च पण. आपण डोक्याला लावायला शॅम्पू वेगळा वापरतो, तेल वेगळं वापरतो, कंगवे वेगळे वापरतो, जेल वेगळं वापरतो. केसच जर नसतील तर माणसाचं आयुष्यातलं किती अमूल्य वेळ वाचेल. मुलींना मेकअप करण्याचा वेळ किती वाचेल, ब्युटी पार्लरचा खर्च किती वाचेल, बरोबर आहे का. बोला. येस, केलं का तू. काय पेरिपेटस काय सांग. तू सांग जगदाळे, काय सांगत होतीस. हम्म. हम्म. शेल, बरोबर आहे. ओके. तर ते जे तुम्ही बघितलं ना, पिलांना जन्म देणारा प्राणी वेगळा आहे, तो प्लॅटिपस आहे. ते मी तुम्हाला त्या दिवशी लिहून पण दिलं, प्लॅटिपसच नाव लिहून दिलं होतं. आणि दुसरं जे मी सांगतोय, ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडामध्ये जी कनेक्टिंग लिंक मी शोधायला सांगितली, त्याचं नाव पेरिपेटस आहे. ठीक आहे. तर पेरिपेटसचं काय आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक प्राणी असतो असा, गोगलगाई सारखा दिसतो किंवा तुम्ही म्हणा सापासारखा दिसतो, आणि मिलिपीड्स म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. हे बघा, हे असा प्राणी आहे. दिसतोय का तुम्हाला हा प्राणी. ह्याला असे शेकडो पाय असतात असे या साईडला. वाटल्यास तर मी नंतर आहे ना आपल्या ग्रुपवरती एक इमेज शेअर करेल त्याची, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. बघा, आपण एक काम करूया, मी लगेच तुम्हाला दाखवतो. इन्सेक्ट हा काय प्राणी नसतो का बाळा. इन्सेक्ट हे ॲनिमल नाही आहे का. कोण बोललं तुला असं. प्राणीच आहेत बरं का ते. मधमाशी, विजमाशी हे सगळे प्राणी. ॲनिमल किंगडम मध्ये येतो की नाही आपण सगळे. 5 किंगडम आहे. 5 किंगडम मध्ये आपण कोणत्या किंगडम मध्ये येतो सगळे. ॲनिमेलिया. आणि ॲनिमेलिया मध्ये आल्यामुळे आपलं काय होऊन जातं, हे बघा, ही बॉडी दिसते का आता तुम्हाला. येस, याला म्हणतात पेरिपॅटस. त्याचं नाव पण दिसतंय बघा, इन्व्हर्टिब्रेट जीनस पेरिपॅटस म्हणतात त्याला. आता हे पेरिपॅटसचं वैशिष्ट्य काय, हे बघा,
The connecting link between Annelida or segmented worm and arthropoda such as crabs, spider and insect. त्यांची बॉडी सेगमेंटेड पण असते ॲनेलिडा सारखी. सेगमेंटेड म्हणजे त्यांना जेवढे पाय दिसत आहेत ना तेवढ्या पायामध्ये त्यांची बॉडी जी आहे ती डिवाइड केलेली असते. त्यांचे पार्ट असतात तेवढे. आणि स्पायडर किंवा बाकीच्या प्राण्यांमध्ये ज्या पद्धतीने सापडतं त्यांच्या शरीरावरती एक विशिष्ट प्रकारची शेल असते. हे बघा हे बघा त्यांच्या बॉडीवर अशा लाईन्स दिसत आहे का तुम्हाला? हे बघा अशा लाईन्स आहेत सगळ्या इथे इथे अशा, बरोबर की नाही? बारीक 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 लाईन्स आहेत अशा, ज्याला म्हणतात सेगमेंटेड बॉडी. हे सेगमेंटेड बॉडी कोणत्या टाईपच्या ॲनिमलचं एक्झाम्पल आहे? सेगमेंटेड बॉडी हे कोणत्या टाईपच्या ॲनिमलचं एक्झाम्पल आहे? ॲनेलिडा. ॲनेलिडा. आणि बॉडीला शेल असतं, कव्हर असतं, ते कोणासारखं असतं? आर्थ्रोपोडा. आता तुम्ही कोळी बघितलाय का? एखादा स्पायडर बघितला असेल, स्पायडरची बॉडी वरतून अशी कडक असते थोडीशी, बरोबर आहे का? किंवा कॉकरोच, कॉकरोचची बॉडी अशी मऊ असते का कडक असते? कडक असते, बरोबर ना? तर जे हार्ड कव्हरिंग असतं बॉडीवरचं, हार्ड कव्हरिंग, ते त्यांचं वैशिष्ट्य आहे आर्थ्रोपोडाचं. आणि ॲनेलिडाचं काय वैशिष्ट्य आहे? सेगमेंटेड बॉडी. सेगमेंटेड असते बॉडी. येस. ते वेगळे प्राणी असतात. आता ज्या प्राण्यांना पाठीवर असे खवले असतात ते आर्थ्रोपोडा कॅटेगरीचे असतात. चिटिन नावाचं सबस्टन्स असतं ते, त्या चिटिन पासून ते स्पाइक्स तयार होतात. तसे काटे असतात म्हणजे स्पाइक्स असतात असं म्हणायचं ना तुला. ते सगळे आर्थ्रोपोडा या कॅटेगरीमध्ये होतात. जगामध्ये सगळ्यात जास्त ॲनिमल जर कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असतील, 10 क्लासेस आहेत, 10 फायलम्स आहेत. तुमच्या माहितीसाठी अजून आपण 6वा धडा चालू नाही केलेला, पण आपण लवकरच चालू करू. तर त्याचं इंट्रोडक्शन थोडक्यात देऊन टाकतो तुम्हाला मी. 10 फायलम्स आहेत आपल्याकडे. त्या 10 फायलम मध्ये पहिलं फायलम आहे आपलं, आता पहिलं दुसरं तिसरं असं सोडून द्या, डायरेक्ट सांगतो. एशिलमेंथिस, प्लॅटहेल्मिंथिस, मॉल्युस्क, एशिलमेंथिस, प्लॅटहेल्मिंथिस, मॉल्युस्क, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, हेमिकॉर्डाटा, युनिकॉर्डेट्स, असे असे 10 प्रकार आहेत ॲनिमलचे. त्यांच्यामध्ये आर्थ्रोपोडा हा जो फायलम आहे, या आर्थ्रोपोडा फायलमचं वैशिष्ट्य असं आहे की जगामध्ये द लार्जेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स, हे आर्थ्रोपोडा या कॅटेगरीमध्ये येतात. त्यांच्या सर्वायव्हिंग स्किल या जगामध्ये बाकी कोणत्याही ॲनिमलपेक्षा सगळ्यात जास्त चांगल्या असल्यामुळे आर्थ्रोपोडा कॅटेगरीचे ॲनिमल जगामध्ये प्रत्येक प्रकारच्या ठिकाणी सापडतात. मग ते वाळवंट असो, जंगल असो, माउंटेन असो, ग्राउंड प्लॅटू असो, किंवा एकदम बर्फाळ प्रदेश असो, ग्लेशियर असो, आर्थ्रोपोडा या प्रजातीचे जे प्राणी आहेत ते जगामध्ये सगळीकडे सापडतात. आणि लार्जेस्ट नंबर ऑफ ॲनिमल जे आहेत ते त्याच कॅटेगरीमधून येतात. अजून काही प्रश्न कोणाला विचारायचे आहे?
नाही. हा देशमुख, बोल काय बोलायचं. तू देशमुख जर माईक वापरत असशील किंवा हेडफोन वापरत असशील तर मला वाटतं त्या हेडफोन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो काढून मग बोल. ठीक आहे. आता बघा हा धडा आपला संपला की पार्ट 2 मध्ये म्हणजे सायन्स पार्ट 2 मध्ये आता पुढचा जो धडा आहे आपला तो आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर लाईफ प्रोसेसेस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर लाईफ प्रोसेसेसचे दोन धडे आहेत आपल्याला. एक आहे पार्ट 1 आणि दुसरा आहे पार्ट 2. ठीक आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2. मला एक सांगा अजून याच्यापैकी, हे सुरुवात करण्याच्या अगोदर मला विचारायचं, कोणाचे शाळा चालू आहे, त्यांचे लेक्चर चालू आहेत का शाळेमध्ये, का सुट्ट्या आहेत शाळांना सध्या? कोणत्या कोणत्या शाळांचे लेक्चर चालू आहे? गुरु गोविंद सिंग बॉईज टाउनला सुट्ट्या आहेत. चालू कोणाचे तेवढं सांगा मला फक्त. नाव सांग. गुरु गोविंद सिंग झालं, अजून एक. बर. बॉईज टाउनला कधीपर्यंत आहे सुट्ट्या? 15 जून पर्यंत. बर, ठीक आहे. ठीक आहे. तर पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन प्रकार आहेत. तर आता पार्ट 1 हा जो आहे तो आपण थोडं नंतर घेऊ. पार्ट 1 अगोदर घेऊ, पार्ट 2 अगोदर घेऊ. सर पार्ट 1 नंतर का बरं घ्यायचा? कारण माझा असा भर आहे की पार्ट 1 जेव्हा आपले समजा 2-4-6 महिन्याने समजा ऑफलाईन क्लासेस सुरू झाले, तर ऑफलाईन क्लासेस सुरू झाल्यानंतर आपण पार्ट 1 जो आहे तो घेणार आहोत आणि पार्ट 2 जो आहे तो आपण ऑनलाईनमध्ये घेऊ शकतो. कारण सोपं आहे तसं पार्ट 2. तर पार्ट 2 मध्ये आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या रिप्रोडक्शनची माहिती आहे. हाऊ ॲनिमल रिप्रोड्यूस, ॲनिमल आणि प्लांट्स दोघांच्या रिप्रोडक्शन विषयी माहिती आहे. रिप्रोडक्शन म्हणजे आपली जी स्पेशीज आहे ती स्पेशीज या एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे या पृथ्वीवर, या प्लॅनेटवर टिकवून ठेवण्याचं सगळ्यात सोपं आणि प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझमला स्वतःला टिकून ठेवण्याची एक नॅचरल इन्स्टिंक्ट असते, सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणतो आपण त्याला. तर कोणताच प्राणी हा अमर्त होऊ शकत नाही, म्हणजे लाखो करोडो वर्ष एकटा माणूस जिवंत राहू शकत नाही. माणूसच काय, जगातला कोणताच प्राणी जिवंत राहू शकत नाही. जगातले जेवढे पण प्राणी आहेत ते 2 दिवसासाठी काही जन्माला येणारे प्राणी पण आहेत, 10 दिवसांसाठी जन्माला येणारे प्राणी पण आहेत, काही महिन्यांसाठी येणारे प्राणी पण आहेत आणि 400-400 वर्ष जगणारे प्राणी पण आहेत. काही कासवांच्या प्रजाती 300 ते 400 वर्ष पृथ्वीवर जगतात असं सापडलंय. मग अशा ज्या प्रजाती आहेत ज्या 10 दिवसापासून 400 वर्षापर्यंत जगतात या पृथ्वीवर, तर ह्या सुद्धा आपण गेल्यानंतर आपल्या प्रजातीचं वय या पृथ्वीवर काहीतरी निशाणी राहावी म्हणून स्वतः जरी जिवंत नाही राहिले तरी स्वतः सारखेच दुसरे नवीन स्पेशीज तयार करतात आणि या मार्गाने ते स्वतःचा जो डीएनए आहे तो डीएनए इथे सोडून जातात. तर स्वतःचा डीएनए इथे सोडून जाण्यासाठी सगळ्यात प्रभावी माध्यम जर कोणतं असेल तर ते म्हणजे रिप्रोडक्शन. The easiest and affordable way to leave their DNA over here is the method of reproduction. So every animal on the planet, each and every animal, each and every living organism reproduce themselves by different methods. प्रत्येक ॲनिमल हा स्वतःला रिप्रोड्यूस करतच असतो. ॲनिमलच नाही तर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये प्लांट पण येतात हे स्वतःला रिप्रोड्यूस करतात. आता जे प्लांट्स असतात किंवा ॲनिमल असतात त्यांना रिप्रोड्यूस करण्याच्या जनरली 2 पद्धती असतात.
रिप्रोड्यूस करण्याच्या जनरली दोन पद्धती असतात. एक सिंगल पॅरेंट रिप्रोडक्शन म्हणतो आपण, सिंगल पॅरेंट रिप्रोडक्शन, आणि दुसरं जे आहे टू पॅरेंट रिप्रोडक्शन. तर सिंगल पॅरेंट रिप्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच पर्सनॅलिटी किंवा एकच ऑर्गॅनिझम जो आहे तो इन्व्हॉल्व झालेला असतो. सिंगल पॅरेंट मेल किंवा फिमेल हे नाही सांगत आपण, फक्त सिंगल आहे, त्याच्यात मेल फिमेल सांगण्याची गरजच नाही राहत. आणि टू पॅरेंट जे आहे तोंडाने मी सांगतोय टू पॅरेंट, तर तुला तोंडाचं पण ऐकू येत नाही का? काही गरज नाही ना, मी सांगतोय तेवढं ऐकून घे, त्याची स्क्रीनशॉटची गरज नाही सध्या, हे लिहायचं नाही आपल्याला काही. टू पॅरेंट्स बघा, सिंगल पॅरेंट आणि डबल पॅरेंट. ठीक आहे, टू पॅरेंट किंवा डबल पॅरेंट म्हणू आपण याला. जे सिंगल पॅरेंट मेथड आहे याला अजून एक नाव आहे, ते म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो आपण, असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि जे डबल पॅरेंट मेथड आहे त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो आपण. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन या दोन्ही मेथड ॲनिमल मध्ये पण होतात आणि प्लांट मध्ये पण होतात. आता प्लांट मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्लांट मध्ये आणि ॲनिमल मध्ये थोडा फरक आहे. ठीक आहे, प्लांट आणि ॲनिमल. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जसं होतं तसंच असेक्शुअल रिप्रोडक्शन पण प्लांट आणि ॲनिमल दोघांमध्ये पण होतं. प्लांट आणि ॲनिमल दोघांमध्ये पण होतं. ठीक आहे, आता मला एक सांगा, तुम्ही बटाटा बघितलाय सगळ्यांनी, पोटॅटो माहिती आहे सगळ्यांना. बटाटा जर तुम्ही थोडे दिवस असंच ठेवून दिला तर त्या बटाट्याच्यावर काही काही असे हिरवे कोंब फुटतात, माहिती आहे तुम्हाला. आणि ते हिरवे कोंब जर आपण पाण्यात टाकून दिले, तो बटाटा पाण्यात टाकला किंवा मातीमध्ये परत टाकला, तर त्या बटाट्याच्या हिरव्या कोंबपासून एक नवीन बटाट्याचं झाड तयार होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये एकच बटाटा इन्व्हॉल्व झाला, त्या एका बटाट्यापासून आपण दुसऱ्या बटाट्याचं झाड तयार केलं. ह्या मेथडला सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणणार का असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणणार? शाबाश. तर ते असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. अशाच प्रोडक्शनला व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असं म्हणतात. ते आपण सगळं नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत, आता लिहू नका आणि काही गडबड करू नका, काही एकदम शॉर्टमध्ये सांगतो सगळं. त्याला प्रोपोगेशन असं नाव आहे. आता रिप्रोडक्शन प्लांटमध्ये आणि ॲनिमलमध्ये जर बघितलं असेक्शुअलमध्ये, तर अमिबा सारखे प्राणी किंवा ईस्ट सारखी फंगस किंवा हायड्रा सारखे काही प्राणी असतात जे काय करतात, स्वतःचे सेल डिवाइड करून घेतात. अमिबा काय करतो, एक अमिबाचा असा एक सेल असतो, त्या एका सेल पासून दोन सेल तयार होतात, दोन सेल छोटे छोटे तयार होतात. तर एका सेल पासून दोन सेल तयार होण्याची ही जी पद्धत आहे त्याच्यामध्ये दोन पॅरेंट इन्व्हॉल्व नाही झाले, एकच पॅरेंट इन्व्हॉल्व आहे. फक्त त्या पॅरेंटने काय केलं, स्वतःचं सेल जे आहे ते डिवाइड करून घेतलं दोन पार्टमध्ये, आणि डिव्हिजन मध्ये त्याचे दोन सेल तयार झाले. तर ही जी मेथड आहे ही सुद्धा असेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड. पण आपण जे बघितलं, आता समजा डबल पॅरेंट मध्ये जर बघितलं तर प्लांट मध्ये काही प्लांट असतात, जसे की हिबिस्कसचं प्लांट आहे, बरोबर ना. हिबिस्कस म्हणजे जास्वंद. तर झाडाचं जे फुल असतं त्या फुलाला मध्ये आहे ना, त्या फुलाच्या मध्ये काय असतं, अशी एक दांडी असते, बरोबर ना. त्याला पोलन ट्यूब म्हणतो आपण. लिगामेंट नसतं का फुलामध्ये. असं फुल आहे, त्याच्यामध्ये जे असते याला अँथर म्हणतात. याच्यावरती असे बारीक बारीक कण असतात, त्यांना पोलन ग्रेन्स म्हणतात. दे आर कॉल्ड एज पोलन ग्रेन्स. परागकण म्हणतो मराठीमध्ये, परागकण. आता हे जे परागकण असतात हे परागकण त्या पोलन ट्यूब मध्ये जातात. पोलन ट्यूब मध्ये गेल्यानंतर तिथे त्याचं फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर
त्याच्यापासून त्याचं बी तयार होतं, त्या बी पासून मग नंतर पुढे फळ तयार होतं आणि त्या फळापासून मग पुढे नवीन बी तयार होतं आणि त्या नवीन बीचं नवीन प्लांटमध्ये रूपांतर होतं. आता ह्याच्यामध्ये हे पोलन ग्रेन हे काय करतात, बटरफ्लाय, फुलपाखरं, मधमाशा हवेने हे पोलन ग्रेन उडून इकडे तिकडे जातात आणि दुसऱ्या प्लांटच्या फुलांमध्ये पण जाऊ शकतात. जर ते दुसऱ्या प्लांटच्या फुलांमध्ये गेले तर तिकडे रिप्रोडक्शन होतं. तर हे जे रिप्रोडक्शन आहे हे पोलन ग्रेन हे मेल पार्ट झाला फ्लावरचा. पोलन ग्रेन हा फ्लावरचा कुठला पार्ट झाला, मेल पार्ट. आणि जी खाली पोलन ट्यूब आहे त्या पोलन ट्यूबच्या खाली ओव्हरी असते तो फिमेल पार्ट झाला. फ्लावरचा कुठला पार्ट झाला तो, फिमेल. मग इथे मेल आणि फिमेल अशा दोन पार्ट, पोलन ग्रेन आणि पोलन ट्यूब अशा दोन पार्ट पासून रिप्रोडक्शन झालं. म्हणून या रिप्रोडक्शनला काय म्हणतो आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन. सिमिलरली ॲनिमल मध्ये जर बघितलं तर फिमेल जे असते ते एग ले करते. फिमेल मध्ये एग्स असतात, एग नावाचे जर्म सेल्स असतात. दोन प्रकारचे जर्म सेल असतात आणि मेल जे असतात त्या मेल मध्ये स्पर्म नावाचे जर्म सेल असतात. शाबाश, व्हेरी गुड. तर एग आणि स्पर्म हे दोघांचं जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा त्याच्यापासून काय होतं, जायगोट तयार होतात आणि त्या फर्टिलायझेशन पासून मग नवीन स्पेसिस तयार होतात. तर हे जे आहे हे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आणि हे जे आहे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. ॲनिमल आणि प्लांट दोन्ही स्पेशीजमध्ये सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनचे प्रकार सापडतात. याची डिटेलमध्ये माहिती कसं होतं काय होतं हे आपल्याला नेक्स्ट चॅप्टर जो आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायची. चालेल. आता नेक्स्ट चॅप्टर जर सायन्स 2चा घेतला आपण तर त्याच्यामध्ये हे सगळं माहिती आहे. सायन्स 1चा जर घेतला तर सायन्स 1 मध्ये आपल्याला जो चॅप्टर आहे नेक्स्ट तो चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन बद्दल. केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन मध्ये वेगवेगळ्या टाईप्स आहेत रिॲक्शनच्या, जसं की फिजिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन. मग केमिकल रिॲक्शनच्या अजून टाईप आहेत, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डिसोसिएशन रिॲक्शन, कॉम्बिनेशन रिॲक्शन, एक्झोथर्मिक रिॲक्शन, एंडोथर्मिक रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिडक्शन, असे वेगवेगळे टाईप. तर तो धडा अगोदर आपल्याला बघायचा आहे की सायन्स 2 रिप्रोडक्शन हा धडा आपल्याला अगोदर बघायचा आहे, हे तुम्ही मला सांगा. सायन्स 2 घ्यायचा, ठीक आहे, काही हरकत नाही. सायन्स 2 घेऊ आपण. पुढच्या लेक्चरमध्ये सायन्स 2 ला सुरुवात करू. ठीक आहे. तोपर्यंत सगळ्यांनी आजचा जेवढा कोर्स आपला झालाय तेवढा वहीमध्ये उतरवा आणि ते कंप्लीट करून मी असाइनमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला जागा देईल तिथे सगळ्यांनी अपलोड करायचं आहे. आणि नुसतं आजच नाही करायचं आहे, आपलं पूर्ण चॅप्टर जे झालंय पहिलं चॅप्टर जे पूर्ण झालंय पूर्ण चॅप्टरचे फोटो काढायचे, त्याची PDF बनवायची, त्या PDF ची साईज कमी करायची 1 MB किंवा 1.5 MB पर्यंत आणि मग ती PDF अपलोड करायची. मग ती PDF सगळ्यांची अपलोड होईल. काही काही जण काय करतात, समजत नाही त्यांना, ॲप असतं कोणतं तरी त्याच्यावरती ते PDF तयार करतात. ती PDF 10 MB ची तयार होऊन जाते. 10 MB ची PDF तुमची अपलोड व्हायला 2 वर्ष लागून जाते. ठीक आहे, असं नाही करायचं आपल्याला. 1 to 1.5 MB ची PDF करायची आणि ती अपलोड करायची. ठीक आहे. मग ह्याचा अर्थ ते खूप तू ऑनलाईन करते का PDF? ऑनलाईन नाही करायचं. एक डॉक स्कॅनर नावाचं ॲप आहे, त्याची मी लिंक 2-3 वेळेस आपल्या ग्रुपवर शेअर केलेली आहे अगोदर पण. डॉक स्कॅनर, DOC डॉक स्कॅनर ते ॲप आहे. ते ॲप डाउनलोड करून घ्या आपल्या मोबाईलमध्ये. ते ॲपमध्ये फोटो जर सिलेक्ट केले तर सगळे PDF तयार होते आणि त्याच्या साईज पण आपल्याला कमी जास्त करता येते. ठीक आहे. ठीक आहे, चला, थँक्यू व्हेरी मच. सायन्स आजचा आपला जो चॅप्टर झाला आजचा तो. येस, बाय बाय.
नाही.